पचनासाठी फायदेशीर आणि भरपूर पोषक तत्वांनी समृद्ध असलेला सुरण आपल्या आहारात नक्कीच असायला हवा। आज याच पौष्टिक सुरणाची बनवूया एकदम मसालेदार, रस्सेदार आणि चविष्ट भाजी, अशी की भाकरीसोबत खाल्ली तर बोटं चाटत राहाल। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ अक्षतामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपीचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्कीच दाबा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी कढईमध्ये तेल गरम करून त्यात आलं लसूण पेस्ट घाला। आता त्यात बारीक चिरलेला कांदा आणि थोडंसं मीठ घालून कांदा मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्या। बारीक चिरलेला टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत शिजवून घ्या। टोमॅटो मऊ झाला की त्यात कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर आणि घरगुती गरम मसाला घालून छान परतून घ्या। थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून 5 मिनिटे वाफ काढून घ्या। आता सुरण आणि बटाट्याचे मध्यम आकाराचे तुकडे घालून मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्या। आवश्यकतेनुसार पाणी, चवीनुसार मीठ आणि 4 ते 5 कोकम घालून कढईवर झाकण ठेवूया। काही लोकांना सुरण खाल्ल्यामुळे खाज किंवा जळजळ होऊ शकते, म्हणून भाजीमध्ये आपण कोकम घालत आहोत। कोकम घातल्याने खाज कमी होण्यास मदत होते आणि भाजीला चवही खूप छान येते। सुरण आणि बटाटा पूर्णपणे शिजेपर्यंत भाजी छान उकळून घेऊ। आता यामध्ये खोबऱ्याचं वाटण घालूया आणि सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया। भाजीला खास चव यावी म्हणून मी इथे खोबऱ्याचं खास वाटण तयार करून घेतलं आहे। त्यात मी कांदा, आलं लसूण आणि खोबरं छान भाजून घेऊन मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं आहे। झाकण ठेवून 5 मिनिटे वाफ काढून घ्या। तर तयार आहे आपली मसालेदार, रस्सेदार आणि एकदम चविष्ट सुरण बटाट्याची भाजी। गरमागरम भाकरीसोबत ही भाजी सर्व करा आणि घरच्यांसोबत मनसोक्त आस्वाद घ्या। तुमच्या घरी सुरणाची भाजी कशी बनवतात कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या कुक विथ अक्षता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच पारंपरिक आणि चविष्ट रेसिपीसाठी पुन्हा भेटूया। तोपर्यंत थँक्यू।